पत्रकार परिषद घेण्यात कशासाठी आलेली सर? आपली जी विधानसभेसाठी आपण जी मतदार यादी अंतिम करणार आहोत ती मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी झालेली आहे आणि त्याच्यावर दावे हरकती दाखल करण्याचा कालावधी सुरू झालेला आहे। ही माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी जेणेकरून ज्यांना नव्यानं मतदार यादीत नावं दाखल करायची आहेत किंवा ज्यांना दुरुस्ती करायची आहे, कमी करायची आहे, शिफ्ट करायची आहे, त्या सगळ्या लोकांपर्यंत ती माहिती मिळावी म्हणून आजची पत्रकार परिषद आयोजित केली। त्याचबरोबर आपण मतदान केंद्रांचं जे सुसूत्रीकरण केलेलं आहे त्याची देखील माहिती आपल्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी आज पत्रकार परिषद घेतली होती। मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणामध्ये आपण जवळपास 553 मतदान केंद्र जी आहेत ती सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात शिफ्ट केलेली आहे। 229 मतदान केंद्र ही आपण स्लम क्लस्टर्समध्ये शिफ्ट केलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे जवळपास 2000पेक्षा जास्त मतदान केंद्र ही खुल्यावर तंबूमध्ये आपण करत होतो, लोकसभेच्याही वेळी ती केली। त्यातली 700पेक्षा जास्त केंद्र आता आपण पक्क्या इमारतीमध्ये शिफ्ट केलेली आहेत। अशा पद्धतीनं मतदान केंद्र सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी नेण्याबरोबरच एका ठिकाणी 10पेक्षा जास्त मतदान केंद्र असू नयेत या दृष्टीनेही आपण काही नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर एका मतदान केंद्रावर 1250पेक्षा जास्त मतदार असू नयेत जेणेकरून तिथे गर्दी होणार नाही। म्हणजे मतदान केंद्राची संख्या एका शाळेतली कमी करणं आणि केंद्रावरची मतदारांची संख्या कमी करणं, अशा पद्धतीनं आपण क्राऊड मॅनेजमेंटसाठी आपल्याला विधानसभेला त्रास होणार नाही आणि मतदारांनाही फार वेळ थांबावं लागणार नाही या दृष्टीनं आपण नियोजन केलं। सर, नागरिकांना काय आवाहन कराल? मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे, प्रारूप मतदार यादी। आपल्या कुटुंबियांचं, आपल्या मित्रपरिवाराचं, आपल्या नातेवाईकांची नावं मतदार यादीत आहेत का याची खात्री करून घ्या। ही मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। 26 विधानसभा मतदार संघांच्या कार्यालयात उपलब्ध आहे। आपली नावं असल्याची खात्री करा। नावं नसतील तर नावं दाखल करून घेण्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी किंवा मतदान केंद्र, विधानसभा मतदारसंघ बदलण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज आपण करावेत। आत्ताच जर आपण काळजी घेऊ शकलो तर आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी होणारा मनस्ताप टाळता येईल। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।